राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अहो मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला, अहो मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला, धाडीला लाडाचा जावाई गेलाय सासूरवाडीला. सुंदर गाणं होतं मराठी. वाटलं झाले आता पार. नेमक्या मुद्द्यावर घटनेवर येण्याऐवजी लय महत्वाची सूचना. हा, बऱ्याच जणांनी सकाळचा व्हिडिओ पाहिला असन. शिरूर हवेलीचे माजी आमदार आशुबापू पवार यांनी सत्कार केला, शुभेच्छा दिल्या आणि सहकार्य करू आश्वासन दिलं. सगळे व्यवस्थित आमचा कार्यक्रम पार पाडला. त्यांचं जाहीर आभार. त्यांचा पण आता वाढदिवस आहे बघा, 31 तारखेला. आदिवासमध्ये शुभेच्छा देतो. बऱ्याच जणांना आता कसं असतं, आईला मामा गेला काय राष्ट्रवादीच्या गटात, ते शरद पवार गटात, असं झालं. बाजूला काढून टाका, ध्यानात ठेवा. माझं जे टार्गेट आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदार किंवा प्रत्येक मंत्री यांच्याशी व्यवस्थित संबंध प्रस्थापित करायचं आहे. कारण आपल्याला त्यांची गरज आहे. तुम्हाला खरं सांगतो, फोनवर काही समस्या अशा असतात की केस झालेली असते, पोलीस स्टेशनला विषय असतो. काय होतं खरंच सांगतो, काय काय पोलीस स्टेशनचे अधिकारी नाही ऐकत. कोण तुम्ही? तुम्ही जर जास्त बोलला तर कायद्यात सरकारी कामकाजात अडथळा म्हणून केस टाकेन, ही परिस्थिती आहे. आई शपथ खरं सांगतो, लबाड बोलत नाही. ते चष्मा तुमचा, हे कपडे सह तुमची आहेत, चपलं सकट सबस्क्रायबरनी दिलेली. आणि कुठल्याही राजकीय व्यासपीठावर चढून जेव्हा जाईन ना, वाहन आणि हाणायचं भाऊ आपल्याला. आणि माझं टार्गेट वेगळं आहे. कमीत कमी थोडंसं आतल्या हाताने तिकडून जर फोन आला ना, वरून फोन आला ना, लोकशाही लोकप्रतिनिधीला, माझी असो आजी असो कुणी असो, ही 5 वर्षांनी बदलणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये वरचा शब्द चालतो बरं का, ऐकतात. आणि तो मामाला जनतेला याचा नक्कीच पुढं फायदा होणार आहे, एवढं मी गॅरंटी देऊन सांगतो. आता आपल्या सरळ स्टोरीकडे जाऊ. आणि ध्यानात ठेवा, सबस्क्रायबर लय कमी झाल्यात. सबस्क्राईब करून घ्या आणि हाईप असं तर मार्क पण देऊन टाका, काय अडचण नाही. चलून जाऊ द्या गाडी. मामान मामीन, विषय गाणं किती छान होतं. मामानं मामीनं प्रेमानं निरोप धाडीला. जुनं होतं, काळ बदलला. आता त्या गाण्याचा बदल झाला 2025 मध्ये. लाडक्या पोरीनं प्रेमानं निरोप धाडीला, लाडक्या पोरीनं प्रेमानं निरोप धाडीला, लाडाचा ठोक्या गेलाय पोरीला भेटाया. अशा प्रकारची परिस्थिती झाली. नेमकं काय इसकटून सांगितलं तो मला अजिबात कळणार नाही, मी तुम्हाला सांगतो. नांदेड मधला उमरी तालुक्यातलं बुरजुनी नावाचं गाव आहे. गावामध्ये एका पोरीचं वडील आहेत, मदन सुरेकर. आता हे मदनराव आहे ना, गावात बावखी आहे, शेती आहे, जमीन जुमला आहे, सगळं कसं व्यवस्थित आहे. आणि हे काय फुकट होत नाही, राबावं लागतं. कष्ट करावं लागतात, तवा 4 पैसे बघायला मिळतात. आता यंदा कांद्यावाल्यांचं वाटोळ झालंय. गेल्या वर्षी बरं झालं, कदाचित पुढल्या वर्षी बरं होऊ शकत नाही. मे पासून पाऊस आहे. पण कांदा दरवर्षी. आता युगयुगाला व्हिडिओ येतो, जाऊन बघा तुम्ही. आमच्या मेवण्यानी 10-11 वर्ष लागोपाठ कांदा केला. 30-40 लाखाचा बंगला बांधाय कळल्यात बा दोघांनी. मी व्हिडिओ टाकणारे, अपलोड करणारे. मी पण गेलतो भूमिपूजनाला. असा विषय. ह्या घटनेमध्ये ती शेतकरी कुटुंब, पोरगी एकदम टनाटना उड्या मारणारी संगीता सुरेकर. आता ही जी संगी आहे ना, कसं होतं माहितीये का, भाव नाहीत ना, खरंच काहींना कंट्रोल होत नाहीत. वयात आलेली मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला गोर असतो, ही जुन्या माणसाचं म्हणणं आहे. ध्यानात ठेवायचं. सगळ्या बापांना माझं सांगणं, ज्याची लाडाची लेक आहे ना, त्यांना सांगणं आहे, पुरीचं चालचलन किंवा पुरीची मानसिकता, पुरीचं किती मोबाईल पाहते, किती अभ्यासाकडे लक्ष आहे. काही पुरी तुम्हाला सांगतो इतक्या ध्येयनिष्ठ असतात आणि डोक्याला हुशार असतात पुरी पोरांच्या पेक्षा. मेरिट लिस्ट बघा दरवर्षीची. एम ठेवतात, टार्गेट ठेवतात, मला बा पोलीस बनायचे मला. आणि ती कष्ट करते, प्रयत्न करते आणि ती यश गाठते. ध्यानात ठेवा. पण काहींना म्हणजे आयत्या बोकात ना आगोबा असतात नुसत्या. लहानापासून चड्डीपासून मोठ्या होईपर्यंत गिळायला फोकाट मिळतं. त्या आईला अक्कल कमी, संस्काराची कमी आणि
वय झाल्यानंतर शरीराचा एक धर्म असतो. शरीर हे जे ते म्हणजे जे सुख आहे शरीर सुख ते माग त्याचं अट्रॅक्शन तयार होतं, त्याचं आकर्षण तयार होतं. पण समाज असाच नाही बनत. समाज व्यवस्था आहे एक प्रकारची आणि त्याचा आदर केला पाहिजे, मान केला पाहिजे. आई वडिलांनी वाढलेली म्हणजे जन्म देऊन मोठी केलेली मुलगी भावाने तिचं रक्षण करायचं, आई वडिलांनी लक्ष ठेवायचं तिचं रक्षण करायचं आणि तिचं कन्यादान करायचं, हा विषय असतो. आणि जाऊन दे भाऊ, दिल्या घरी सुखी राहा, साधं गणित असतं. पण काहींना कंट्रोल होत नाही. त्याच्यातलाच हा प्रकार आहे संगीता सुरेकर. शिनी लांब नाही गेली बघा, जवळपास. ते कुठं कॉलेजचा असू शकतो, ते शेजारचा असू शकतो, दुसऱ्या गावात असू शकतो, कुठेही असतो. पण ती शरीराशी आग विझवण्यासाठी आईबापाच्या दाढी मिशाला कांद बांधून भावाचा कोणाचाही तिला काय लाज लज्जा बघा माझी मज्जा असा एक मानसिकता असते. आनंद घ्यावा सुखाचा शरीराचा ठेवला ठोके प्रिय करी बिकत असला. प्रेम हे सत्य असतं. प्रेम ही संकल्पना वेगळी आहे. आजही तुम्ही आठवा, आज तुम्ही जिथं प्रपंच करताय किंवा काय, मनातली वयात आल्यानंतर एक होतीच ना, तिच्याबद्दल वाईट विचार मध्ये मनात नव्हता. तिला असं कोमेजात म्हणजे कमळाच्या फुलात असं जपन अशा भावना होत्या. आयुष्याची सुख आणि दुःख तिच्याबरोबर घालवायची होती. तुम्ही प्रपोज नाही करू शकला, गेली ना ती, अजूनही स्मृतीत आहेच ना ती. हा, फार ते खरं प्रेम. तिथं वासनेला जास्त किंमत नसते. आज काय काय झाले काय कळत नाही, आजकाल वाटलो झाले फार. त्या पोरीने लखन बांढेर नावाच्या मुलाशी अनैतिक संबंध प्रस्थापित केलं. ही प्रेम प्रकरण चिठ्ठ्यान बिठ्ठ्यान फोन बिन, हा फोन महत्वाचं सहकार्य करतो. आता कुठल्या एजंटची गरज नाही, बारक्या पोराची गरज नाही, कोणाची गरज नाही. हा, फक्त एकमेकाच्या एकमेकाला स्टेटस पटलं, हाय हॅलो आमक तमक, हा वर्ल्ड सगळ्या पुरून निघातला मोबाईल मला पाहिजे, मला अभ्यासाचा लक्ष. बापाला वाटतं बरोबर आहे, 10-12 हजार रुपये काय आपल्या लेकरासाठी कमी नाही. ध्यान ठेवायचं, लक्ष ठेवायचं, सावध राहायचं. दिला फोन, ते हाय हॅलो चालू झालं. शरीर संबंध सुद्धा प्रस्थापित झालं, रंगारंग कार्यक्रम चालू झाला, मला काहीच हरकत नाही. आता ही परिस्थिती इतकी भयानक असते की त्याची पुसटशी जरी कल्पना घरच्यांना आली तरी घरची ऍक्टिव्ह होत्या. सरळ साधे त्यांना कल्पना आली, अर गेला काय, त्याच्या भावना कंट्रोल झाल्या नाहीत, बस आता तळ हाताच्या फोडाप्रमाणे ही लेख असते. आणि जुनी माणसं म्हणतात लिकीसारखी माया नाही. बाप मरणाची बातमी येऊन द्या, बाप मरून द्या, त्याच्यात देहावर आक्रोश करणारी फक्त लेख असते. लहानपणी ताटात घेऊन जेवलेली लेख असते, ओल्या डोळ्यांनी सासरी पाठवलेली लेख असते. हे बापाचं हृदय, ही जाणीव जी आहे ना, ही सध्याच्या युगात कमी झाली आहे. प्रेम जिव्हाळा थोडा कमी झाला, त्यांना ठेवा, सावध राहायचं, त्यांना ठेवा. दिली बातमी, कळली, बायकोनी नवरा बायकोचा विचार झाला. आयला म्हणले संगी चकार सोडून पार जंगला काट्या कुट्यानी पळायला लागली. आता तारारेरी एक नंबर मंत्र असाय तारारेरी. बऱ्याच सुविधा लागल्यात तुम्हाला सांगतो. हा, आता प्रपंच येत, पोरं येत ना, आता काही म्हाताऱ्या झाल्यात त्याच्यातल्या, पण आधी काय कांड केलंय हे त्या विसरून गेल्या, विषय संपला, झालं गेलं, गंगेला मिळालं. हे हे तत्व जरी एखाद्या घसरल्या असत्या तरी सावध राहा. झालं बाबा, ती लग्न करून गेली. आता ते सुरेश काजळे, सॉरी, तिचं जे नवरा आहे होणारा, जो नवरा झाला लग्न करून गेली का. आता मला साधी गोष्ट सांगा, ह्या लग्नाला 2 वर्ष झाले, त्या कालावधीमध्ये एक मुलगा झालाय, होऊन द्या. शी 4-2 महिन्याला माहेरला जायची, तिकडं ठोक्या करून गार करून घ्यायची, परत बोंबला तिकडे जायची नवऱ्याकडे नांदायला. अशी बरीच आहेत. ही जी घटना घडली याच्यातून ज्यांची लफडे चालू आहेत त्यांनी दाडा घ्या, बायांनी पुरींनी, तुम्हाला सांगतो. हा, तुमचा असा करेक्ट कार्यक्रम होईल. हा, एकदा हत्यार उचलल्यानंतर ते वेळ काळ पाहत नाही, प्रचंड वेदनांना सामोरं जावं लागतं आणि तडफडून मृत्यू होतो, ध्यानात ठेवा. ते कायदा बिदा ही त्यावेळेस डोक्यात एकदा काटा 100चा एंडचं जे बटन असं ते तोडून काटा असा होईल फिरायला लागला ना, विषय तिथं काही बुद्धी माणसाची क्लोज होते आणि फक्त राग आणि फक्त राग, भयंकर प्रकार असतो हा, सावध व्हा. ह्या घटनेमध्ये ती जाणं येणं चालू झालं बा तिचं नवरा. एक मुलगा झाला, 2-2.5 महिन्याचा मुलगा.
आता कसं असते वली बाळातीन असते असं म्हणतात की वली बाळातीन लगेच हात लावायचा नसतो, नवऱ्याने बी किंवा कोणी बी. 2-2.5 महिन्यातच झाला फोन चालू. कमान किल मी, म्हणजे मागचं हा शुद्ध मूर्खपणा आहे, लक्षात घ्या. त्यातून शिका. ज्या वेळेस सप्तपदी होते तुम्ही अग्नीला फेऱ्या घेतात त्या अर्थी जो नवरा आहे तो नवरा तुम्ही बाकी डोकं लावायचं नाही. इतिहास बित्यास काय होतो ना ते देविषयी सोडून सगळा. बरेच जण ते कंटिन्यू करतात, कंटिन्यू. इथंच कार्यक्रम फासला. ती पोरगा यायचा त्यांच्या शेजारी, ते घर होतं बंद खोली अमकं तमकं, गपचिप तिथे यायचा, फोनवर सगळं नुसतं टिंग कोणी मेसेज आला की इथं आलोय, हां ओके. ही बी काही निमित्तानं जायची, खोंड्या व्हायचा, माघारी यायची. आता ह्या घटनेमध्ये जी तारीख आहे 25 ऑगस्ट, आता आज आठवडा बी नाही झाला, आठवडा झाला ठीक आहे. वार होता सोमवारचा, आणि सोमवारी त्यांचं ठरलं बा 12-1च्या आसपास येतो म्हणलं. मी आला, तिथं थांबला आज्ञास्थळी. आणि ती माणूस शिथिल कावा राहतो, गाळ कावा राहतो तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस नवीन नवीन लय लक्षात घेतो, पण काहीच होत नाही, कुणी बघितलं नाही काय नाही, मग जरा सैलपणा येतो, आणि त्याच्यातच गेम होती, ध्यानात ठेवा. शिबी गेली, घरच्यांनी बघितलं, आईला म्हणले गेली, तेव्हा आलाय 100% कार्यक्रम चालू झालाय. त्या घराला यांचा रंगारंग कार्यक्रम ऑन द स्पॉट चालू असताना लावलेला कड्या सासरकडच्या मंडळींनी. नवऱ्याला बोलून सगळी वॉचवरच होती. सासर तिचं जे नवरा आहे किंवा सासरची मंडळी, ह्यांना मानावं लागेल ह्या घटने. यांनी काय केलं, बुद्धीने काम केलं. तू माझी बायको आहे, मी त्याला मारतो, नको. सासूने म्हणायचं अगं शिंदळ निघाली, हाना तिला, नको. कायद्याचा भंग नाही, काय नाही काय नाही, पोलिसांना फोन, ते पण नको. ही अवलाद आपल्या घरात चुकून आलेली आहे. बडे काही होईल, हिला हिच्या बापाच्या पदरात घाला. पटलं आपल्याला. फोन केला भावाला, बापाला, तिच्या बाप सुरेश काजळे, सॉरी मदन सुरेकर, मदन सुरेकरला फोन केला. मदननी भाऊ घेतला, वडील होते वयस्कर, गाडी काढली की आले भाऊ. तिथं जवळजवळ गाव असतात. आता लग्नाची पद्धत आहे की ह्या गावातली मुलगी शेजारच्या गावात 5-6 किलोमीटर 10 किलोमीटरचं अंतर असतं. 15-20 मिनिटातच हजर गडी चालू, शेतातलं काम सोडून पुरीला. आणि हा प्रकार चालू असताना काय असा सहज असं जी घटना कुठली घडत नाही. या लोकांना सासरच्यांनी काय अचानक पकडलं नव्हतं, यांना आधी बी घटनेचा हे लागलं होतं, मागमूस लागला होता. आणि त्यांनी तक्रार कुणाकडे करायची, बापाकडे. बापाने नाही येला सांगून सांगून अगं संगे नियारगे, अगं संगे नांद्याचं चालणं होईल तुझ्या, अगं संगे नियारगे. नाही, लाडाचा ठोक्या. काय करणार बाबा, मी तरी काय करणार. ही एखाद्याचं भरलं ना की भरतं, तुम्हाला सांगतो. हा आता देवा भाऊ बघा, माणूस चांगला होता बरं का, वाईट अजिबात नाही. त्या माणसाला स्वतः असा क्रूर बनून गेला. हा माणूस बदलला, अक्षरशः बदलला, तुम्हाला सांगतो. सुरुवातीचे 5 वर्ष पण मुख्यमंत्री काळात हा माणूस चांगला होता. नंतर ही फोडाफोडी, हे त्या सीबीआयचा वापर, त्या ईडीचा वापर, हे अशा प्रकारचं राजकारण. आणि स्पष्ट जाणवतं की स्वतःची काही टीम घेऊन वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत, पार अगदी वकिलापासून पार ते सगळी अशी टीम आहेत. आमदार आहेत काही, जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं. काही आमदार असे की जरा जास्त बोलून येतात, ते अडचणीत येत. हा पण कॉर्नर होण्याचा प्रयत्न मराठा समाजाला होतो याच्यात. आणि आता जे मराठी निघालेत ना, यातून निष्पन्न 100% काय तर निघाल. फक्त यात एक गोष्ट तरुण पोरांनी टाळायची. कुठली, त्याचं शिक्षण चालू आहे, ज्याचं त्याला क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे शिक्षणात, दंगलीची किंवा काय अशी जर तुमच्या केस पडले, तुम्हाला शिक्षण नाही, काय नाही, सरकारी योजनेचा कुठलाही लाभ आयुष्यभर मिळणार नाही, याची दक्षता घ्यायची. त्याच्यावेळी माझं म्हणणं आहे, मुलांनी जे शिक्षण चालू आहे त्याच्यावेळी त्यांच्या वडिलांना पाठवा. राहीन म्हातारं 4-6 महिने आत येईन माघारी, काय फरक पडत नाही. पण ह्या स्वतः अडकू नका. का, एकदा आयुष्याची वाट लागली ना, किंवा शिक्षणापासून, आर्मीपासून, पोलीस, जे काही पुढचं आयुष्य खडतं रे. हा मग गडगंज बागायतदार असेल तर तो विषय नाही, पण ज्याला खरंच काय तर आयुष्यात कमावायचे ना, सरकारी यंत्रणा हा वेगळा भाग असतो. भावना, जात, धर्म ही वेगळा भावना असतो. हे ध्यानात ठेवा. वडिलांना पाठवा, चुलत्याला पाठवा, स्वतः जाऊ नका. का तर त्याचा परिणाम
केस जर लागली तर आयुष्यभरा होतो, हे महत्वाचं आहे. आधीच पोराचे लग्न जमत नाही, लय लाकलपडी त्याच्यामध्ये, काय सांगायचे. त्याच्यामुळं माझं असं मत आहे. आणि ही तिसरी वेळ आहे जरांगे पाटलाची, काहीतरी निष्पन्न होईल. आणि काही नका होऊन द्या. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस दिल्लीत बोलून नितीन गडकरीला मुख्यमंत्री केलं पाहिजे. माझं स्पष्ट मत तुम्हाला सांगतो. लय राजा माणूस आहे नितीन गडकरी, एक नंबर माणूस आहे. कमीत कमी असं कावेबाज नाही, लक्षात घ्या असा विषय. ही खरं झालं, सत्य झालं. जाऊ दे आपल्या स्टोरीकडे जाऊन. ती कसं आहे, ती कधी कधी लय शॉर्ट लागतो माझा. ह्या घटनेमध्ये आईबापाला बाप, वडील, चुलता, आजोबा आले गाडीने. यांनी दरवाजा उघडून रंगारंग कार्यक्रम चालू झाला. काय त्यांचं काय झालं बी नसन, 5-10 मिनिटं फक्त फोरप्ले झाला असं, होऊ द्या. पण घटना इतकी भयंकर की त्यांनी ते बांधून टाकले त्यांचे हातपाय. आणि बापाला म्हणले, शिवाय त्यांच्या घरच्यांनी तिचं व्हिडिओ शूटिंग केलं. तुमची मुलगी आणि त्या मुलीचा ठोक्या हा सुरक्षित तुमच्या ताब्यात देत आहे. आम्हाला तुमची पोरगी नांदवायची नाही, तिचं बाळपण घेऊन जात, म्हणजे पोच करायची करतो. काही न आम्हाला नकोच, संपला विषय. घटस्फोट करा का कायदेशीर प्रक्रिया काही करा, पण आम्हाला नको. सासरकडच्यांचं चुकत नाही, बापाला बोलायला जागा नाही. तो काय बोलणार ना. आपल्या पोरीने जर आपलं पार बाधरायची ठरवली तर आपण काय बोलणार आहे. आपलंच लेख आहे, आपलंच गाबड आहे, मग त्याला हाणणार ना. त्यांनी बापाने टाकली पोरगी आतमध्ये, ठोक्या टाकला आतमध्ये, गाडीत गेली गाडी. तिथून निघाल्यानंतर करकाळा नावाचा शिवार आहे, मध्ये गाव लागते. शिवार म्हणजे थोडासा शेती, विहिरी, बारवा असं असतं. तिथं थांबला. मारण्याची बेदम मारहाण केली, स्वतःच्या पोरीला बी त्या ठोक्याला बी. बघा आजकालची पोरं आहेत ना, त्यांची मानसिकता तुम्हाला सांगतो. डॉन कोण, मी कोण, हाय फाय कोणतरी, ही 100ला मागे आहेत. 20 रुपये रडून घेतात ऐकून आणि त्यात लालमूत पेत्यात, ह्यांची मानसिकता. आता आमच्या गावात काय कमी आहेत का तुम्हाला सांगतो. आता मी इथं बसलोय ना, इथून साधारण 100 मीटर, 50 मीटरवर, 100 मीटरवर एक रोड जातो, कुर्णातला रोड म्हणतो आम्ही त्याला. आपलं मी माझं काम करतोय. ही जी लाल पिवळी केस करणारी ती असली ती भांगार भोंगार आहेत ना, ही गाडीवर चालली, त्यांनी लांबून का मला बघितलं. सगळ्या गावाला माहिती मी युट्यूबर आहे किंवा मी रोज व्हिडिओ बनवतो, ठीक आहे. त्यांनी बघितलं ना, ती जातात, गप नाही जाणार, असं काहीतरी करणार. अशा प्रकारची मानसिकता, मनोवृत्ती. हा, आणि मग उलटा टाकून मागून बैल सोडल्यावर कसं काय एवढा सोरा, अशी लोक आहेत. ही नवीन तरुण पिढी, काय केस सुद्धा अक्कल नाही यांना. हा, यांचं एकाच्या अकाउंटला 10 रुपये नाहीत, काय उपयोग याचा. काय करणार तू डॉन बनून. हा, उगी सरकार गांडू भोकाचं लागलं नाही तर ना, एन्काउंटर स्पेशलिस्ट ना अशी काय दापात प्रत्येक शहरात एन्काउंटर संदेश गेला पाहिजे. काहीतरी केल्यावर काहीतरी होतंय तर मेळ खातो. प्रशासन सांभाळणं, सत्ता सांभाळणं हे वरण भाताचं काम नाही. इथं तिखाट लागतंय नुसतं, तरी असं कट लागतो. घास घेतल्याबरोबर मेंदूला आणि पोटात अशी आग पडले पाहिजे, मेंदूला डायरेक्ट करंट बसला पाहिजे, शॉट. अशीच त्याला म्हणायचं कर्तबगार. पाठीमाग गृहमंत्री असताना गोपीनाथ मुंडेंनी एक निर्णय, त्यांनी ठोकली होती एन्काउंटर. का ते हे होतं, ते गृहमंत्री मला ते त्यामुळे आवडतात. ऍक्शन घाण झाली ना, साप आपणच करायची, काढून टाकली. काय एन्काउंटर स्पेशलिस्ट त्याच्यामुळेच चाले, जबरदस्त. असं काहीतरी निर्णयक्षम पाहिजे. काय आहे ती बरं. ह्या घटनेमध्ये मारहाण केली आईबापांनी, वडिलांनी, चुलत्यांनी, त्या पोरांना, दोघालाही केली, पुरीला केली, त्या ठोक्याला बी केली. तेवढं करून थांबले, बांधलेल्या अवस्थेत होते. काय ते तेवढं त्यांचं चुकलं असं माझं म्हणणं आहे. त्यांनी काहीही करायला पाहिजे होतं विषय. आणि तुम्ही म्हणता लग्न करून द्यायला, इतकं सोपं नसतं. कारण त्याच्यात बऱ्याच वेळा परिस्थिती कारणीभूत असते. गावाकडचं वातावरण वेगळं लोकांना कळत नाही. हा, साखरेला साखरे बघितलं जातं, जात, धर्म, कुळी, आमकं तमकं सगळं बघितलं जातं लग्न जमावताना. कोण म्हणतं जातात, जात नाही तिला जात म्हणते, जात हाय आज. त्यामुळे तुम्ही काय म्हणतो, ती कायदा सरकार काही सांगू तिकडं. आता कायदा कोण पाळतं, कायदा सगळी लोक सगळा कायदा पाळतात का तुम्हाला वाटतं. कायदा आहे करून ठेवलेला. उदाहरणार्थ हेल्मेटचा कायदा आहे. बघा किती लोक हेल्मेट घालतात, ज्याला स्वतःच्या जीवाचं बी तोच घालतो. पोलीस कायदा राबवणारे किती रस्त्याने चालतात, पोलीस सगळ्यांकडे हेल्मेट असतं का, गाडीला हेल्मेट असतं का. ते तर कायद्याचे रक्षक आहेत ना, आहे असतं का. मग कायदा बऱ्याच वेळा पाळा, इथं कायदा चालत नाही. आपल्या जाती धर्मात लग्न करावं,
काही प्रॉब्लेम होत नाही, प्रॉब्लेम येत नाही, हाणामारी होत नाही, खून होत नाही ह्याच्यात, हे मताचा मी. हा, साकट्याला साकीत लय डोकं लावायचं नाही. म्हणजे आपल्या जीवावर जर येणार असेल तर ते आईवडिलांच्या परवानगी लग्न केलं चांगलं. ते पळून जाण ठोक्यात ठेवून हिंद दुनिया लय बेकार काम आहे. त्यांनी त्या वडिलांनी बरोबरच्या इस्मांनी उचलली दिली पाण्यात टाकून. सोपं नाही. जीव काही एकाएकी जात नाही. आयुष्यात तुम्हाला जर मरायचं झालं तर कधीही जळून मरू नका, विहिरीत उडी टाकून मरू नका. जीव लवकर जात नाही, लय वेदना भयंकर होत्या ध्यानात, भयंकर प्रकारे. लोकांना कळत नाही रागाय तडाक्यात. पाण्यात टाकून गेल्या. आता दिवस कोणते आहेत पावसाळ्यात, विहिरी सगळ्यात तुडुंब भरलेल्या आणि तिचा गाडा मोठा होता. गाडा म्हणजे विहिरीचा व्यास आतला गाडा म्हणतात त्याला. गेली तळाला बॉडी, खलास. तिथून डायरेक्ट मुलीचं वडील मदन सुरेकर तिथल्या पोलीस स्टेशनला आणि सांगितलं, मी माझी मुलगी विवाहित आणि तिचा ठोक्या या दोघांना श्यामक्यामकी विहिरीत मारलेलं आहे आणि ते मी स्वतः मारलेलं आहे आणि मला फाशी द्या भाऊ, मला काय घेणं नाही, मला अटक करा. स्वतःहून आत. पोलीस तर गरबडलंच. अशी डायरेक्ट बापाची कबुली मांडल्यावर त्यांनी पाठकून येतं. पोलिसांना कधी खबर मिळेल की त्यांनी यंत्रणा हलवावंच लागते, कारण त्यांना माहिती घटना राज्यभर होणार, वरिष्ठाकडून फोन येणार. तातडीने सूत्र वरिष्ठांना कल्पना दिली आणि अप्पर पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी योग्य त्या सूचना केल्या. पोलीस दल कामाला लागलं. तेवढ्यातून ती विहीर पाणी काढणं, प्रशासनाचं काम त्यांनी चूक केलं. ते बॉड्या हस्तगत केल्या, ते पाठवल्या. आता ह्याच्यात ते मुलाचे जे वडील आहेत त्यांचा तरी काय त्या माणसाचा गुन्हा आहे. ते म्हणले लेकरू गेलं, बदनामी झाली. पकडल्यानंतर आम्हाला फोन आलता की बसून मिटून घेऊ, विषय संपून टाकू हा कायमचा, तुझा तू आमचा आम्ही. त्यामुळे आम्ही गाफील राहिलो. पण झाली ती घटना फार भयंकर आहे. असं जुन्या माणसांना आहे ना, वडिलांना आहे ना, त्याला ही त्यांनी चांगला वाईट काळ बघितलं असं. ही एकाकी टोकाई बघत, पण फक्त रागामुळं झालं की माझी इज्जत घालावली. एवढं सगळंच व्यवस्थित असताना ही चूक कायद्या हातात घेणं वडिलांची 100% त्याबद्दल वाद नाही, पण मुलीची आणि त्या मुलाची पण चुकी देणार ठेवा. पण त्यांच्या मनाला तरी वाटलं असं का आता एक जीव मरणं सोपं आहे का? ज्या बापाने सगळं तिचं केलं, ज्या बापाने ही मानसिकता लक्षात घ्या, जी व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त प्रेम लावते, प्रेम करते, जीव लावते ना, ती व्यक्ती तुमचा घातही करू शकते. जो माणूस नास्तिक आहे, देव मानतच नाही, त्याला जर अचानक साक्षात्कार झाला की बाबा देव नसू पण काहीतरी वैश्विक पॉवर आहे किंवा नियती नावाचा प्रकार आहे, वाईटाचं वाईट माझ्या डोळ्यासमोर होते, चांगल्याचं चांगलं होतंय, तो माणूस बदलू शकतो. तो माणूस जर आस्तिक झाला किंवा कुठेतरी श्रद्धा ठेवायला लागला तो टोकाची ठेवतो, ही सत्य आहे. नास्तिकच परफेक्ट आस्तिक होतो, पण जो अंधश्रद्धेला बळी पडून आता काल पाकडल्यात बघा पुण्यात का कुठंतरी गुप्तधन काढायला 4-5 जण, ही अंधश्रद्धा झाली. असं काय नसतं विषय. म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक ओळखायला शिका. नाही ये रे माझ्या चांगल्या लय पिढ्या गेल्यात आणि लय पिढ्या गेल्यात, ज्याच्या हातात 5000 वर्षापासून सत्ता होती, पेन होताना ते लोक हुकूमत गाजवीत आल्यात, करत आल्यात. महापुरुषांना विष देऊन मारलेलं ह्या लोकांनी, आणि तेच लोक भविष्यात तुमच्यावर सत्ता ठेवतील. आणि आपण फक्त बगल बच्चे आहेत. आपण गलुले गल्लू कळतं बोकडाचं, बोकडांना गलूला असतं खाली एवढं, त्याचा त्या वयाचा काहीच उपयोग नसतो. गलुलं म्हणतात त्याला. त्या गल्ल्यासारखं जेवण सोडून द्या. ह्या घटनेमध्ये अर्चना पाटील यांनी एकदम व्यवस्थित काम केलं आणि आता सगळ्या झालं, जिल्ह्यात झालं नाही, महाराष्ट्रात झालं सगळ्या. पण पोरीनी आणि पोरांनी जेव्हा पोरीला शिकती, तिचा पर्सेंटेज चांगले, बाप पुण्यात टाकतो, मुंबईत टाकतो, शहरात ठिकाणी टाकतो, त्यावेळेस दखल घेणं गरजेचं आहे की आपण नेमकं काय करतोय. हा लय अवघड परिस्थिती आहे. घडलं ते भयंकर घडलं आणि काय इथून पुढं करल ते कायदा करल. रामकृष्ण हरी माऊली.